तो एक फार मोठा आनंद होता. आणि दुसरं असं होतं, की ज्या पद्धतीने भाईंची पुस्तकं, पुलंची पुस्तकं 300 ग्रंथालयांना जातायत, तर आपण पण पुस्तकं लोकांकडनं भेट का घेऊ नये? आपल्या शाळेच्या ग्रंथालयासाठी घेऊया. त्याच्या आधी फक्त मला असं होतं, की या लोकांकडनं निधी घ्यायचा, त्या निधीमधनं हवी ती पुस्तकं खरेदी करायची. मग नंतर मी शोध असा घेतला, की लोकांकडे पुस्तकं मागायची तरी कशी? कशी? मग मला असं हळू लक्षात यायला लागलं, की जसं पुलंच्याकडे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशकांनी त्यांना ज्या भेटप्रती दिलेल्या आहेत, त्याच्या जर 300 प्रती असतील, तर जे लेखक वेगवेगळे असतील, तर त्यांना रॉयल्टी म्हणून पण काही प्रती मिळत असतील. असं करून मी दमा मिरासदारांकडे गेलो. मी शिवाजीराव भोसलेंना भेटलो. अशा लेखकांना मी भेटायला लागलो, नामांकित. लेखकांना. आणि त्यांना म्हटलं, की तुमची जी लिहिलेली पुस्तकं आहेत, तर त्यातली एक प्रत मला माझ्या ग्रंथालयाला भेट द्याल का? आणि आश्चर्य वाटेल, की कोणीही मला नकार दिला नाही. आणि प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंना जेव्हा मी भेटायला गेलो होतो, तेव्हा असंच मी वडिलांच्या ग्रंथतुल्यातल्या पुस्तकांचा सेट एक घेऊन गेलो. तो त्यांना भेट देताना आशीर्वाद घेतले. तर ते म्हणले, "हे काय आहे?" मी म्हटलं, "वडिलांची साठी केली, त्यानिमित्त ग्रंथतुला केली." तर नुकतीच त्यांची 75वी येऊ घातलेली होती. अरे वाह! सरांची, भोसले सरांची. तर त्यांनी सांगितलं, की "फलटणला माझी 75वी करण्याचं आत्ता योजतंय.